देवगडाचे सखा कडणे बुवा, त्याचप्रमाणे माझे मित्र की मी त्यांना गुरु मानतो, लेखक कवी उमेश बुवा पोटले यांनाही मानता मुद्रा. त्याचप्रमाणे माझ्या मुंबई मंडळाचे कलगीतुरा मुंबई मंडळाचे पदाधिकारी आलेले सुरेश चेगडे बुवा, चंद्रकांत धोपड बुवा, राजेंद्र साखरे बुवा, नितीन रसाल आणि त्यांचे बंधू मंगेश यादव, कृष्णा जोगले, संतोष पारदली बुवा, विनोद फटकरी बुवा, किशोर धनावडे बुवा, निलेश जोगले बुवा, सत्यवान यादव बुवा, अप्पा फडकेली बुवा, सकाळजी धनावणे, अशोक पाटील, दामोदर गुरुले, चंद्रकांत गुरुले, एकनाथ गांधून बुवा. त्याचप्रमाणे माझे मित्र पत्रकार उदय दर्जने सर, भालचंद्र दामा बुवा, अमय बुवा, सूर्यकांत चव्हाण बुवा, दिनेश वाजे बुवा, तसेच पत्रकार माझे मित्र दीपक कारकर यांना सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे माझ्या पुणे गावातील माझ्या मुंबई मंडळाचे पदाधिकारी आले काशीनाथदादा तांदळेकर, भालचंद्र मोंडे, दीपक चव्हाण सर, जनार्दन लोलेकर, दिनेश भाडेकर, संदीप तांदळेकर, तसेच कुणबी युवा तळा तालुकाचे अध्यक्ष विजय घाडगे सर, त्याचप्रमाणे दुर्वंत तांदळेकर, रामदेव भालेकर यांना सुद्धा माझा सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा. मी एकच सांगतो की प्रेक्षकांचा माझ्याकडे लक्ष असेल, कारण मी काय गाणाऱ्या याकडे सर्वांचं लक्ष असेल, कारण माझा आव्हान नव्हे तर चॅलेंज आव्हान असतो भुवाना, तर तो कुठल्या बुवाला या भरत बुवाना. जर कुणाचं नाव राहिले असेल ते माझ्या हृदयात आहे, मी विसरणार नाही. त्याचप्रमाणे माझे संगीतकार ढोलकीपट्टू पांडुरंग सुतार, तबलासाद विशाल बंदरकर, कीबोर्ड विकास गोडेकर, बँजो सतीशदादा आणि राजूदादा पड्याल, साऊंड सिस्टम राजूदादा पड्याल आणि सहकारी. त्याचप्रमाणे माझे तबला डगा वाजवणारे बंधू यांना सुद्धा मानाचा मुद्रा. जर चुकून कोणाचे नाव आले तर माझ्या हृदयात आहे, कारण एवढे नावं घेण्यासाठी वेळ गेला तर कार्यक्रम पाहायला मिळणार नाही. मी एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, की विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, देव तू मुळात आहे. अथांग सागराच्या आणि पावसाच्या तू जळात आहे. सत्य तेच सांगत आहे देवजी शाहिरी. निर्लोभ पशु पक्ष्यांच्या गर्द पानांच्या जास्वंदीच्या तू फुला. तुझ्या आगमनाला शिवार माझे भरून आले. तृप्त झाली ही धरणी माता, निसर्गाचे सौंदर्य हे खुलून आले. तुझ्या आगमनाला शिवार हे भरून आले. तृप्त झाली धरणी माता, निसर्गाचं सौंदर्य हे खुलून आले. आणि अति हर्षे झालाय देवजी शाहिराला गणेशा.
पाहत होतो त्याचे आज दर्शन झाले. शिवाजी महाराजांच्या नुसत्या आवाजाने मंडळी मी काय गाणार आहे याकडे फक्त लक्ष असू द्या. शब्दाकडे लक्ष असू द्या. शिवाजी महाराजांच्या नुसत्या आवाजाने तो औरंगजेब बावरत होता. शिवाजी महाराजांच्या नुसत्या आवाजाने तो औरंगजेब बावरत होता. स्वप्नात शिवाजी शिवाजी ओरडत तो स्वतःला सावरत होता. आणि खरंच सांगतोय देवची शायरी, शिवबा माझा एखाद्या वाघासारखा वावरत होता. स्वार्थासाठी जगले नाही, सारे व्यवहार रोखठोक होते. स्वार्थासाठी जगले नाही, सारे व्यवहार रोखठोक होते. या भारताचे वाटोळे करणारे, या भारताचे वाटोळे करणारे ते मोघलशाहीचे लोक होते. अशा हलकट कप्प्यांना शिवबाचे उत्तर चोख होते. परंतु या महाराष्ट्राला वाचवलं तर माझ्या शिवबाच्या तलवारीला टोक होते. हॅलो 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 त्या शिवबा एवढी हिंमत नव्हती हो कुणा. चरणापदी
शिवबाण वाजवील त्यांना चरणावधी भेटी लगंत सात विचारी कणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी म्हणा शिवाजी म्हणा जय भवानी म्हणा जय शिवाजी म्हणा जय भवानी म्हणा जय शिवाजी म्हणा जय भवानी म्हणा जय शिवाजी म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा सुंदर राजा होता महाराष्ट्राच्या मातीचा सुंदर राजा होता महाराष्ट्राच्या मातीचा भारताच्या जातीचा तो होता निगड्या जातीचा भारताच्या जातीचा तो होता निधड्या जातीचा वैराची लढला दिवस करून रातीचा वैराची लढला दिवस करून रातीचा वैराची लढला दिवस करून रातीचा अर्पितो नित्य तयांच्या निरंजन मने धना जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी म्हणा जय शिवाजी म्हणा जय भवानी म्हणा जय शिवाजी म्हणा मोगल सैनिकांना त्यांनी चांगला धडकला मोगल सैनिकांना त्यांनी चांगला सडकला मोगल सैनिकांना त्यांनी चांगला धडकला मोगल सैनिकांना त्यांनी चांगला सडकला या मावळ्यांचा रायगडावर कथा धडकला या मावळ्यांचा रायगडावर कसा सडकला या मावळ्यांचा रायगडावर कथा धडकला या मावळ्यांच्या रायगडावर कसा सडकला कोकणचा परिसर शिवबाने हुडकला कोकणचा परिसर शिवबाने हुडकला कोकणचा परिसर शिवबाने हुडकला कोकणचा परिसर शिवबाने हुडकला राजधानीवरती डौलाने भगवा फडकला 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 परतून बोले देवजी राजे या पुन्हा पुन्हा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने म्हणा शिवबा एवढी हिंमत नव्हती हो पुन्हा शिवबा एवढी हिंमत नव्हती हो पुन्हा हो घरच्याई कशी उभारी मोरी लागणा हो घरच्याई कशी उभारी मोरी लागणा जय भवानी जय शिवाजी सर्वाणी म्हणा जय भवानी जय शिवाजी भगवाने श्री गणपती गजानन महाराज जय माते गोविंद गोविंद बाजी पांडुरंग यांचा असो युवा विठोबा रामचंद्र घाणेकर सुधाकर गावणकर यांचा विजय
देवजी प्रवीण यांचा विजय असो. श्री जुगाई देवी नवतरुण नृत्य कला पथक काजोर्डी गोंडमरे वाडीचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. बुवा मंडळी बघितलं मगाशी काय गायलं त्यांनी. मला एवढंच विचारायचं आहे कुठल्या सुरामध्ये गाणं गायली ती जरा सांगाल तर बरं होईल. माझ्याकडे पण उत्तर नाही. तुमची खदलवायला चालवली आहे बुवा. तुम्हाला जी आवड आहे ना ती खास मोडूनच घ्यायची आहे मला वाटतं. त्याचप्रमाणे माझे मोठे मेवणी मंडळी थोडा वेळ जाईल. माझ्याकडे लक्ष द्या. मी काय गातो हे फक्त तुम्ही शब्दाकडे लक्ष घ्या. मला एकच सांगायचं आहे की माझे गुरुबंधू रामचंद्र घाणेकर बुवा आमच्यातून निघून गेलेत आणि ही जी सर्व टीम बसले ती सगळी शिष्यमंडळ आहे बुवांची. आम्ही सगळे आहोत. घाणेकर बुवा आमच्यातून निघून गेले म्हणजे आमच्या शंभूराजू घराण्याचा दरवाजा बंद नाही. ही परंपरा चालूच राहणार आणि घाणेकर बुवांचं नाव कधीच विसरलं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि त्या माझ्या घाणेकराला माझ्या गुरुबंधूला ती मी श्रद्धांजली गीत गाणार आहे. त्यांचं जेव्हा 12व झालं तेव्हा आम्ही सर्व मुलांनी शिष्यानी कार्यक्रमात त्यांच्या कार्यांच्या दिवशी कोणी श्रद्धांजली गीत गायलं. मी सांगितलं कोणी गायचं नाही कारण बुवा गेलेत आपल्यातून निघून. आपल्याला दुःख आहे. तर मी आता श्रद्धांजली गीत गाणार आहे. त्या शब्दाकडे लक्ष असू द्या सगळ्यांचं. काय करणार आहे त्याकडे तुमचं पण लक्ष असू द्या कारण तुम्ही मला आवाहन करता ना कधी तुम्हाला स्वराचा गंध आहे काय. कुठला स्वर लावायचा का उगाच आपला तडफड करत राहायचा. काय गाणार आहे ते मी लक्षात तुमचं माझ्याकडे. त्या कागदी फुलांना सुगंध कधी येणार काय की कागदी फुलांना सुगंध कधी येणार काय. वाघाचं कातडं अंगावर पांघरलं तर तो वाघ कधी होईल काय. ज्याच्या सुमधुर स्वराने गंधित झाला शक्ती तोरा. ज्याच्या सुमधुर स्वराने गंधित झाला शक्ती तुरा ते घाणेकर बुवा यापुढे कधी कुणालाही तुम्हाला दिसणार नाही. सूरज अपना उजाला कभी खो नहीं सकता. चांद अपना दाग कभी धो नहीं सकता. यहाँ पर कितने शायर आएंगे और जाएंगे मगर घाणेकर जैसा दोबारा शायर पैदा हो नहीं सकता. अरे घेऊन गेलाच रामचंद्राला माझ्या घेऊन गेलाच रामचंद्राला. कशी काय केलीच जादू जादू. काय बोलतोय देवजी त्या यमराजाला त्या काळाला काय बोलतोय. अरे घेऊन गेलाच रामचंद्राला ही कशी काय केलीच जादू. मग मी काय म्हणतोय तुम्हा कलगी तुऱ्यात शोधू का तुम्हा भजनामध्ये शोधू. तुम्हा नाचामध्ये शोधू का तुम्हा थिएटर मध्ये शोधू.
काय केली ती जादू तुम्हा शक्ती तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात घेऊ तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात घेऊ तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू अरे घेऊन गेलास रामचंद्राला मग घेऊन गेलास रामचंद्राला सांग कशी काय केली ती जादू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू गवळणी लिहिण्यामध्ये होते तुम्ही माहीर होते तुम्ही माहीर होते तुम्ही माहीर गवळणी लिहिण्यामध्ये होते तुम्ही माहीर होते तुम्ही माहीर होते तुम्ही माहीर हो डबल मिनिंगचा बक्षा बघता तुम्हीच गाणे कर तुम्हीच गाणे कर तुम्हीच गाणे कर हो डबल मिनिंगचा बक्षा बघता तुम्हीच गाणे कर तुम्हीच गाणे कर तुम्हीच गाणे कर प्रबोधन ही गाणी तुमची प्रबोधन ही गाणी तुमची नभा लागली भेदू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू तुम्ही कलाकार हसरा देना उदराई प्रशांत उदराई प्रशांत हो तुम्ही कलाकार हसरा चेहरा मुद्राही प्रशांत उदराई प्रशांत उदराई प्रशांत आपला ठाण्या वाघ सोडून गेला आपला ठाण्या वाघ सोडून गेला आपला कोकण झाला शांत झाला शांत आपला कोकण झाला शांत ठाण्या वाघ हा सोडून गेला कोकण झाला शांत कोकण झाला शांत कोकण झाला शांत तुमचं जाणणे शक्त तुरा तुमचं जाणणे शक्त तुरा अहो पूर्ण झालंय आदू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू तुम्हा कळगी तुऱ्यात शोधू का तुम्हा बदनामात शोधू अशोक पाटलांची ढोलकी रडली शब्दाकडे लक्षात द्या बरं बुवा माझे ढोलकी सम्राट अशोक पाटील दादा यांनी पण जरा शब्दाकडे लक्षात द्या मी काय बोलतो ते अशोक पाटलांची ढोलकी रडली तेव्हा ती घाणेकर बुवा गेले तेव्हा अशोक पाटलांची ढोलकी रडली पांडुरंगाचा तबला रडला पांडुरंगाचा तबला रडला पांडुरंगाचा तबला रडला अशोक पाटलांची ढोलकी रडली पांडुरंगाचा
तबला रडला पांडुरंगाचा तबला रडला पांडुरंगाचा तबला रडला सती साळवीचा व्यंजो रडला माझा सती साळवीचा व्यंजो रडला विकासचा कीबोर्ड रडला विकासचा कीबोर्ड रडला विकासचा कीबोर्ड रडला देवजी मोंडेचा आपल्याला सगळ्यांना माहिती असतं जेवढ्या कॅसेट झाले तेवढ्या कॅसेटला देवजी मुंडेचा कोरस ही घाणेकराची टीम घाणेकराचे सैनिक त्या कॅसेटला कोरस करत होता तो देवजी मुंडे म्हणून म्हणतो देवजी मुंडेचा कोरस रडला आता एकाएकी तो पडला आता एकाएकी तो पडला आता एकाएकी तो पडला देवजी मुंडेचा कोरस रडला एकाएकी तो पडला एकाएकी तो पडला आता एकाएकी तो पडला श्रद्धांजली वाको देवजी श्रद्धांजली वाको देवजी तुमची आठवण येईल दादू दादू माझे दादूच होते ते मी त्यांना दादू म्हणायचो श्रद्धांजली वाको देवजी श्रद्धांजली वाको देवजी तुमची आठवण येईल दादू 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 तुरात शोधू का तुम बदनाम तुरात शोधू का तुम बदनाम शोधू का तुम बदनाम घेऊन गेलंच रामचंद्राला माझ्या घेऊन गेलंच रामचंद्राला अरे कशी काय केलीस जादू 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 तुम्हाला तुरात शोधू का तुम बदनाम शोधू तुम कलगे 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 तुरात शोधू का तुम बदनाम कुठे जोडू त्याचप्रमाणे माझ्या नवले गावातील सुद्धा अभिनंदन करतो त्याचप्रमाणे माझ्या तळाला हे गणराया तुझ्या भक्तीवर आम्ही हे गणराया तुझ्या भक्तीवर आम्ही सारे जण जगत आहोत हे गणराया तुझ्या भक्तीवर आम्ही सारे जण जगत आहोत तू आम्हा साऱ्यांचा लाडका देव म्हणून तुझ्याकडे काहीतरी आम्ही मागत आहोत गेल्या वर्षाप्रमाणे तू याही वर्षी लवकर यावे शाहीर देवजी मोंडे सव सारे विश्वास तुझे आतुरतेने वाट बघत आहोत भरत बुवा मगाशी प्रत्येक शाळेला आवाहन करत होते बुवा माझं आव्हान नसतं चॅलेंज आव्हान असतं तुम्ही सांगा कारण इथं वेळेचा प्रश्न आहे आपणला बारी असतं ना तुम्हाला बारीच नाही जाणार कधी मी लक्षात ठेवा
रात्र घालवतो मी वारीला. तर माझ्या पण मी तुमच्या गाण्यांची कटिंग देणारच आहे, परंतु माझं गण होऊ द्या पहिले. गणाची चाल तुम्हाला बोलून दाखवू का नाही येईल की माझ्या अंगणवाडीत येत आहे. बघा गणाची चाल. माझ्या डोळ्यातली आठव कुणी मायेने पुसताना, माझ्या डोळ्यातली आठव कुणी मायेने पुसताना, पुरी होऊन गया गोष्ट बाबाची सांगताना. ही गाणीची चाला. आता गाण्याकडे लक्ष द्या. चंद्र ताऱ्याना पाहिलं मी नवंगणात नाचताना, चंद्र ताऱ्याना पाहिलं मी नवंगणात नाचताना, माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी विश्वगणाला पूजताना, माझ्या डोळ्याने पाहिलं मी विश्वगणाला पूजताना. माझ्या डोळ्याने पाहिलं मी विश्वगणाला पूजताना, माझ्या डोळ्याने पाहिलं मी विश्वगणाला पूजताना. माझ्या
या कानाची कधी सवय जायची, लय दिवसाचं साठलेलं लोणी चाटून खायची. गायली या कानाची कधी सवय जायाची, लय दिवसाचं साठलेलं लोणी चाटून खायाची. बुवा, तुम्हाला जशाच तसं गवळणीचं मी उत्तर देतोय. जेव्हा येतेही भेटायला, तेव्हा कुठे जातेच वाटायला. जेव्हा येतेही भेटायला, मी जेव्हा येतो श्रीकृष्ण तुला भेटायला, तेव्हा तू कुठं वाटायला जातेस असं काना म्हणतोय. जेव्हा येतो मी भेटायला, तेव्हा कुठे जातेस तू वाटायला. अगं लाज हवी तुला वाटायला, हे राधे लाज हवी तुला वाटायला. कधी येऊ तुझं चाटायला, लाज हवी तुला वाटायला. कधी येऊ तुला चाटायला. आता आम्ही गवळण करणार आहे. माझ्या गवळीकडे बुवा लक्ष असू द्या. तुम्हाला खास जास्त आहे चाळी तोडायची, तर मी काय गातोय काय बोलतोय त्या शब्दाकडे लक्ष असू द्या. राधे तू किती हसवले तरी मी हसणार नाही. बुवा, स्तवन श्रद्धांजली गीत गण झालेलं आहे. आता बारी तापवायची आहे. तुम्हाला माहिती आहे, जर जास्त तापवलीत ना माझे गुरु घाणेकर माझ्या अंगात पण शिरतील. लक्षात ठेवा, इथे असतील पण कुठे बाजूला. हे सगळ्यांना माहिती आहे देवजीवर त्यांचा किती प्रेम होता ते. म्हणून म्हणतो माझ्या गवळणीच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. काय बोलणार आहे ते लक्ष द्या. आज मी बारी खदलावून करणार आहे. राधे तू किती हसवले तरी मी हसणार नाही. तू जरी फसवायला कितीही प्रयत्न केलास तरी हा काना कधीच फसणार नाही. जे माझ्या मनात आहे राधे ते तुला मी आज सांगत आहे. अगं राधे दूध तुझं दाबून, अगं राधे तुझं दूध दाबून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. वा गवळणीच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. मी ती गवळण कॅसेटला पण प्रियंका करंजे यांच्याजवळ झाले. त्या कॅसेटला ही गवळण नाही दुसरी गवळण झाली, परंतु आज मी तो विषय वेगळा घेणार आहे. चाल तीच आहे. भोजपुरी गाणं आहे काहीतरी. कमरिया कमरिया नानी नानी ना नानी ना नारी नारी ना नानी नारी नानी ना नारी 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 नानी ना नारी ने. बोल सगळ्यांना सजा. मला म्हणतेस देईन रोज, मला म्हणतेस देईन रोज रोज. मला म्हणतेस देईन रोज, मला म्हणतेस देईन रोज. मला म्हणतेस देईन रोज, मला म्हणतेस देईन रोज. मन करतेस का नाराज, मन करतेस का नाराज. मन करतेस का नाराज, मन करतेस का नाराज. अशी कशी तू राधाबाई, आज तुला मी सोडणार नाही. माझं तू ऐकून घेशील काय, दूध मला दाबून देशील काय. वा दाबून पोट भरू ना, लक्ष ठेवा.
माझं तू ऐकून घेशील काय दूध मला दाबून देशील काय माझं तू ऐकून घेशील काय दूध मला दाबून देशील काय ऐकून घेशील काय दाबून देशील काय माझं ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय म्हणत देईन रोज मन करत ठिकाणा राज मन करत ठिकाणा राज आज तुला मी सोडणार नाही माझं ऐकून घेशील काय माझं ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय माझं ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय माझं ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय आज मी घेते उद्या मी घेते आशा तू लावलीस मजला आशा तू लावलीस बदला आशा तू लावलीस बदला आज मी घेते उद्या मी घेते आशा तू लावलीस मजला आशा तू लावलीस बदला आशा तू लावलीस बदला संधी आज धावली आहे सोडणार नाही मी तुझला सोडणार नाही तुझला सोडणार नाही तुझला प्रेमाने मागतोय काना मला प्रेमाने राध तू देना माझं प्रेमाने मागतोय काना मला प्रेमाने राध तू दे माझा तू जवळ ये माझा तू ऐकून देशील काय तू एक राजा तू मला दाबून देशील काय कधी कधी तू राजा ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय माझा तू ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय नजर चुकून लपून जातेच मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी मथुरेच्या बाजारी काही तुझे सारे संपून येत रिकाम्या धावतीत घागरी रिकाम्या धावतीत घागरी रिकाम्या धावतीत घागरी अजून तू धोका अजून दिलास मला तू धोका आज चालून आलाय मोका अरे तुला राजी होतील का अरे तू राजी होतील का माझं तू ऐकून घेशील का अशी तू कशी राजा बाई दूध मला दाबून देशील का अशी काय तू राजा बाई दूध मला दाबून देशील का ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय माझं तू ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय मला म्हणतच देईन रोज म्हणतच देईन रोज मन करतच काना राज असं कधी दुरागा आज तुला मी सोडणार नाही माझं ऐकून घेशील काय तू तुम्हाला दाबून देशील काय तू ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय माझं तू ऐकून घेशील काय तुम्हाला दाबून देशील काय तुम्हाला दाबून देशील काय त्याचप्रमाणे बुवानी जसा आम्हाला प्रश्न विचारलाय तसा आम्ही सुद्धा आज त्यांना प्रश्न सांगणार आहोत. आमचे माझे सहकारी गुरुबंधू सुधाकर मास्तर बुवा आलेले आहेत. ते तुमच्या प्रश्नाबद्दल तुमच्या प्रश्नाचे उत्तर आणि आमचा पण प्रश्न सांगणार आहेत. 2 मिनिटं फक्त लागतील. हॅलो, बुवांचा विषय असा आहे, गाववाडीच्या चौरस्त्यावर अनेक ठिकाणी विविध रूपात ज्या स्थापित ग्रामदेवता दिसतात, त्या ग्रामदेवता कार्तिक स्वामींच्या अधीन असलेल्या अनेक मातृकापैकी फक्त 2 मातृकांची रूपे आहेत. तर त्या 2 मातृकांची नावे काय? बुवांची टीप आहे, पौराणिक प्रश्नाचे उत्तर देताना पुराणाचा आधार आणि पुराणातील संदर्भ असावा. प्रश्नकर्ते आहेत भरतजी घाणेकर शक्तीवाले, पण मला वाटतं हा प्रश्न आहे किशोर धनावडे बुवांचा. बुवा, आमच्या अभ्यासानुसार आणि उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार मी प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. गाववाडीच्या आणि वेशीच्या किंवा चौकाच्या म्हणजे चोर रस्त्याच्या ठिकाणी
ज्या ग्रामदेवता आढळतात त्या कार्तिकेय स्वामीच्या म्हणजे स्कंदाच्या अधीन असलेल्या मातृकापैकी जाखाई आणि जोखाई किंवा जोकाई या दोन मातृकांची रूपे मानली जातात व हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. गेली 15 वर्ष आमचा सातत्याने शाही रामचंद्र घाणेकर बुवा आमचे कैलासवासी गुरुवर्य शाही रामचंद्र घाणेकर बुवा यांच्यापासून आलेला हा चालत प्रश्न आहे. अनेक शाहिरांना आम्ही हा प्रश्न दिलेला आहे. विषय आमचा असा आहे, या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? आई वडील गुरुवर्य सद्गुरू यांचा उपदेश सांगू नये, तसेच देवी देवता साधू संत भक्ती ऋषीमुनी जन्म मनस्थिती भजन पूजन वाचन मनन श्रवण कीर्तन आणि कोणतीही साधना तसेच अज्ञान सांगू नये. वा उत्तर फक्त आमचं एका वाक्यात आहे. अनेक भारावर सांगाल ते आम्हाला असं काही सांगू नका आणि जे सांगायचं आहे ते एका वाक्यात सांगा, आम्ही नक्की ते स्वीकारू. धन्यवाद. चला, आमचा प्रश्न विचारून झालेला आहे. बुवाचा मी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. बुवा, प्रश्नाचं उत्तर खरं असेल तर इथे हो म्हणा, उगाच लोकांना उल्लूबाजी सांगू नका. आता आपण शेवटच्या पदाकडे बोलत आहोत. बुवानी काहीतरी पद गायला. दारूसाठी नवरा ग माझा मेलेला उठल, कधी माझ्या धान्याची ग दारू सुटल. कोणी काहीतरी बोलले, गर्वाने आज इथे तू माझ्याशी लढशील, कर्माने तुझ्या तू मरशील, असं काहीतरी बोलले बुवा. तो राहू द्या बाजूला, नको आपल्याला. तू चाल, आपलं गाणं घ्या, कारण गाण्याची चव बुवा. माझ्या गाण्याकडे लक्ष असू द्या. मी काय ज्याच्यामुळं तुझी मानवर जनसारंच केलंय बर, निळ्या हातात झेंडा धर, या जगाला सांगता बाप्पाचा भीमराव रामजी आंबेडकर. वा सोपी आहे, तुम्ही कटिंग घेऊ शकता. पण मी काय गातोय त्या गाण्याकडे लक्ष असू द्या बुवा. बुवा, मी शेरबाजी जास्त करत नाही, तुम्हाला काय सांगायचं ऐका. दान धर्म बुवा पहिला द्यायला शिका, दान धर्म बुवा पहिला द्यायला शिका, लग्न कार्यात वेळेवरती जायला शिका. उगाच भंकसबाजी बडबड करू नका. या देवजी सारखा पहिल्या ताळा सुरात भरत बुवा गायला शिका. बुवा, मी गाणं गातोय त्याकडे लक्ष असू द्या, कारण मी जो गाण्याचा मुकडा गाणार आहे तो वेगळाच आहे. तुम्हाला वेगळा अर्थ करून घेऊ नका. बघा, हे खरंच आहे खरं, मी सांगतोय आज हे खरं, तुझ्या आईला झाली पोरं. हे खरंच आहे खरं, तुझ्या आईला झाली पोरं, एका वेळेला ती 100. हे खरंच आहे खरं, तुझ्या आईला झाली पोरं, एका वेळेला ती 100. बुवा, त्या 100 पोरामध्ये तुझा रे, त्या 100 पोरामध्ये तुझा रे कितवा आहे नंबर. बुवा कुठे? बुवा लक्षात घ्या, हे खरंच आहे खरं. तुझ्या आईला झाली पोरं, एका वेळेला
जात सीता दुर्योधन तू जातो मोठा भाऊ होता दुर्योधन तू जातो तुझा भाऊ होता दुर्योधन तू जातो तुझा भाऊ होता गांधारी माता तुझा उत्तराचा पिता दुर्योधन तू जातो मोठा भाऊ होता तुझा भाऊ होता दुर्योधन तू जातो तुझा भाऊ होता आशीर्वाद दिला तू कर आशीर्वाद दिला तू कर आपला सेवाच केल्यावर त्या 100 पोरामध्ये तुझा सेवा आहे त्या 100 पोरामध्ये तुझा सेवा आहे पोरामध्ये तुझा विठवा आहे गंभीरा त्या 100 पोरामध्ये तुझा विठवा आहे गंभीरा हे घरच आहे तुझा आईला झाली पोरं हे घरच आहे तुझा आईला झाली पोरं एक वेळेला त्या 100 पोरामध्ये तुझा विठवा आहे गंभीरा त्या 100 पोरामध्ये तुझा विठवा आहे गंभीरा त्या 100 पोरामध्ये तुझा विठवा आहे त्याचप्रमाणे आई गावदेवी कलापथक खुजारे